या व्हिडिओमध्ये गुरुवार विशेष, श्री स्वामी समर्थ व्रतकथा आणि पूजाविधी, 5 मिनिटात संपूर्ण माहिती. ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, जय जय श्री स्वामी समर्थ. आजच्या गुरुवार विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ व्रताचं महत्त्व, व्रतकथा आणि सोपा पूजाविधी. असे मानले जाते की श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने स्वामींचं व्रत केल्यास मनाला शांती मिळते आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याचे बळ मिळते. चला सुरुवात करूया. स्वामी समर्थ व्रताचं महत्त्व. गुरुवार हा दिवस गुरुचा दिवस मानला जातो. अनेक भक्त या दिवशी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण, पूजा आणि प्रार्थना करतात. व्रताचा उद्देश केवळ इच्छा पूर्ण करणे नसून मन शुद्ध करणे, श्रद्धा दृढ करणे आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळवणे हा आहे. स्वामी समर्थांचा संदेश आहे की भक्तीबरोबरच चांगले विचार आणि चांगली कर्मेही तितकीच महत्त्वाची आहेत. व्रतकथा. एका गावात एक गरीब पण स्वामींवर अढळ श्रद्धा असलेली स्त्री राहत होती. तिच्या घरात अनेक अडचणी होत्या. संसार चालवणे कठीण झाले होते. एके दिवशी एका वृद्ध भक्ताने तिला सांगितले, प्रत्येक गुरुवारी श्रद्धेने श्री स्वामी समर्थांची पूजा कर, नामस्मरण कर आणि गरजूंना शक्य ती मदत कर. त्या दिवसापासून ती प्रत्येक गुरुवारी स्वामींची पूजा करू लागली. ती रोज श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करू लागली. काही दिवसांनी तिच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल होऊ लागले. तिच्या कुटुंबाला काम मिळाले, घरातील वातावरण आनंदी झाले आणि तिचा स्वामींवरील विश्वास अधिक दृढ झाला. या कथेतून आपल्याला हे समजते की श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांना खूप महत्त्व आहे. पूजाविधी. गुरुवारी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. स्वामी समर्थांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा आणि अगरबत्ती लावा. फुले अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. यानंतर श्री स्वामी समर्थ या नामाचा किमान 108 वेळा करा किंवा काही मिनिटे नामस्मरण करा. शक्य असल्यास स्वामींची आरती म्हणा आणि प्रसाद म्हणून साखर, खडी साखर किंवा फळ अर्पण करा. समारोप. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांचं व्रत म्हणजे केवळ उपवास नाही, तर श्रद्धा, नामस्मरण, सत्कर्म आणि संयम यांचा मार्ग आहे. मनापासून स्वामींचं स्मरण करा आणि त्यांच्या चरणी विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.